स्वयं जातः वैखानः सामगायनः देवकीनंदनः स्रष्टा. विष्णूंचं 986 नाव आहे स्वयं जातः. निमित्त कारणम अपि म्हणजे कारणीभूत किंवा साधनीभूत सुद्धा स एव तोच आहे इति दर्शयितुम हे दर्शवण्यासाठी स्वयं जातः इति त्याला स्वयं जातः असं म्हणतात. स्वयंच उत्पन्न झालेला जो ब्रह्मांडाच्या स्वामीच्या रूपात स्वतःला प्रक्षेपित करण्यासाठी दुसरं कोणतंही निमित्त कारण ठेवत नाही. सृजनासाठी भौतिक माती आणि उपकरण चाक असं दोन्ही लागतं. तर इथे हा दोन्हीही तोच एकमेव आहे. उपकरणही तोच आणि भौतिकही तोच असा जो कुशल करणारा आहे तो स्वयं जातः. प्रकृतींच्या प्रतिज्ञा दृष्टांत अनुपरोधात म्हणजे भौतिक कारण आणि विधान हे स्पष्टीकरणासाठी दिलेलं उदाहरण विरोधाभास अत्र स्थापितन इथे स्थापित आहे. उभय कारणत्वम दोन्ही कारण मतलब म्हणजे निमित्त आणि उपादान. हरे एवच निमित्त आणि उपादान असं दोन्ही हरीच आहे. ब्रह्मसूत्रांनी परमेश्वराचा दुहेरी भूमिका निमित्त आणि उपादान ह्या शब्दाद्वारे दर्शवली आहे. असा जो तो स्वयं जातः. ओम स्वयं जाताय नमः. 987 वैखानः विशेषेण खननात खास रूपात विशेष रूपात खणून म्हणून वैखानः. धरणीं विशेषेण खनित्वा पृथ्वी विशेषतेने खणून पातालवासिनं पाताळात राहणाऱ्या हिरण्याक्षाला वाराहरूपम आस्थाय वराहरूप घेऊन जघान मारलं इति पुराणे प्रसिद्धीम असं पुराणामध्ये प्रसिद्धच आहे. असा जो पृथ्वी खणून काढणारा सूक्ष्म हिरण्याक्षाय पर्यंत पोचण्यासाठी पकडण्यासाठी आणि त्याला मारण्यासाठी स्थूल घन अशा पृथ्वीला खणून भयानक राक्षसी विश्वातल्या अधर्मी मूल्यांचा नाश त्याने हिरण्याक्षाला मारून केला होता. असा जो तो वैखानः. आपल्यामध्ये सुद्धा अहंकार जाण्यासाठी सुद्धा आपल्याला स्वयंपर्यंत पोचण्यासाठी शरीर मन बुद्धीच्या वाईट इच्छांचा त्याग करणं हे महत्त्वाचं आहे. असा तो वैखानः. ओम वैखानाय नमः. 988 सामगायनः सामानी गायती इति सामगायनः पवित्र सामवेदाचं गायन करणारा तो सामगायनः. हस्ताक्षर असं म्हणतात. सामगायन हे त्याचंच हस्ताक्षर आहे. सामवेद असा त्या वेदाचं गायन करणारा तो सामगायन. ओम सामगायनाय नमः. 989 देवकी नंदनः देवक्याः सुतो देवकीचा पुत्र म्हणून देवकी नंदनः. ज्योतिषी शुक्राणी यानी लोके म्हणजे आकाशातील ब्रह्मांडातील दिव्य गोष्टी ग्रह वगैरे. त्रयलोकाः तिन्ही लोक. लोकपालाः त्यांचे लोकपाल. त्रयीच 3 वेद. त्रयः अग्नयः 3 पवित्र अग्नी. च आहुतयः 5 आहुती. सर्वे देवाः देवकी पुत्रः हे सर्व काही देवकी पुत्रच आहे. म्हणजे आकाशातील दिव्य ग्रह तारे 3 लोक लोकपाल 3 वेद 3 पवित्र अग्नी 5 आहुती हे सर्व काही देवकी नंदन देवकीला आनंद देणारा तिचा पुत्र कृष्ण रूपात देवकी पोटी जन्मलेला त्याच्या बालपणीच्या क्रीडा लीला यांनी देवकीला अत्यंत आनंद देत असत.
असा तो देवकीला आनंदित करणारा देवकी नंदन. ओम देवकी नंदनाय नमः. 990 स्रष्टा. स्रष्टा सर्व लोकस्य, सर्व लोकांचा निर्माता तो स्रष्टा, सृष्टीला उत्पन्न करणारा, तोही अनंतात्मा, सृजन करणारा, तोही अनंतात्मा आहे, जो विष्णूकडूनच आपल्या योग्यता क्षमता प्राप्त करूनच सृजनाचं कार्य करू शकतात. असा स्रष्टा, सृष्टीला उत्पन्न करणारा तो स्रष्टा. ओम स्रष्टे नमः.